शुभ सकाळ सर्वांना. नमस्कार. सरस्वती आई लेख मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा, आरोग्याचा आणि ऐश्वर्याचाही जावो हीच देवाजवळ प्रार्थना. तर आज सकाळचे 7:30 वाजले आहेत. माझं लादी वगैरे म्हणजे थोडं लवकर उठली होती. नेहमीपेक्षा लवकर उठली की पटकन आवरतं. बाहेर पण जायचं आहे, खूप सारी कामं आहेत, दळण वगैरे करायचं आहे. तर आता म्हटलं आधी दूध गरम करून घेते. बाहेर एवढा पाऊस येतोय. कालचंही दूध राहिलं होतं म्हणून दूधवाल्या काकाने आज दोघंही पिशव्या आजच दिल्या आणि उद्या ते येणार नाही आहेत म्हणून. तर म्हटलं एकदमच दूध मग सगळं गरम करून घेते. तर आता दूध गरम करून म्हटलं स्वयंपाकाची तयारी करते. बाहेर एवढा पाऊस येतोय म्हणून खिडकी लावून घेतली ते. तर आता दूध गरम करून झालं की कणिक भिजवून घेते. आज पहाटे 4 वाजेपासून पाऊस चालू झाला आहे. एकसारखा पाऊस चालूच आहे. खिडकी जरी बंद केली तरी आतमध्ये फवारे येतातच. मग म्हटलं आता स्वयंपाक करायचा, थोडीशी खिडकी उघडून देते. पाणी थोडासा कमी झाला होता पण झिमझिम झिमझिम चालूच होती. स्वयंपाकाची तयारी करायला घेतली तर तेवढ्यात दादाला मेसेज आला की अर्जंट कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी बोलवलं आहे म्हणून. मग काय पटकनच मग दूध तसंच घेतलं, त्याला दूध आणि बिस्किट दिले आणि म्हटलं पोहे करायला घेते. तर तो म्हटला की नको, वेळच नाही आता. मग काय तसंच आवरलं आणि लिफ्टमध्ये आलो. तो सांगतच होता की आई आता जर शेअरिंग रिक्षा नाही भेटली तर आपण स्पेशल रिक्षा करून स्टेशनपर्यंत जाऊया, मग पुढे बघू. म्हटलं ठीक आहे, मग जर नाहीच भेटली तर. मग काय पटकन आम्ही पटापट गेटपर्यंत चालत आलो आणि नशीब तिथे शेअरिंग रिक्षा उभीच होती. त्यांनाही 2 सीट हवेच होते. मग पटकन बसलो. म्हटलं बरं तर. आणि पाऊस काही कमी व्हायचं नावच घेत नव्हता. एवढा पाऊस चालूच होता. तेच त्या बायका बोलत होत्या की पाऊस थांबत नाही. गप्पांमध्ये कधी स्टेशन आलं कळलंही नाही. मग तिथून पुढे आम्ही दुसरी रिक्षा केली होती डायरेक्टची आणि जिथे ॲडमिशन घ्यायचं होतं तिथे आलो आणि तिथूनही मग पुन्हा रिक्षा करून जायचं होतं कॉलेजमध्ये. तर इथे ह्या मुलींनासुद्धा ॲडमिशन घ्यायचं होतं, त्याच कॉलेजमध्ये तिथेच जायचं होतं. नाहीतर इथून पुलापासून रिक्षा करून कॉलेजमध्ये जाण्यासाठी 100 ते 150 रुपये घेतात. पण नशीब इथे पण ह्या मुली भेटल्या तर शेअरिंग मग रिक्षा भेटली आम्हाला. आम्ही सर्व ही रिक्षा करून गेलो. मग सर्व मिळून रिक्षा केली आणि गेलो. तर तिथेही त्यांनी म्हणजे कॉलेज असं लांबच आहे, तिथेच सोडतात ते पायी इथपर्यंत. आणि दादा पैसे देत होता तोपर्यंत मला म्हटलं की आई पाऊस आहे तोपर्यंत चल पटापट मी येतोच. आणि मग निघालो. तर इथे हे बघा एवढा धबधब्यावर पाऊस होता, बापरे बाप, खूप भरपूर असा पाऊस. म्हणजे नदी नाले अगदी तुडुंब भरले होते. आणि इथून सुद्धा कॉलेज एवढ्या लांब आहे ते, बापरे. कॉलेज आहे मस्त पण फार लांब आहे. एवढं चालत जावं लागतं आणि मग तिथून पुढे गेट येतं. तर हे सगळं गार्डन खूप छान आहे, मस्त आहे कॉलेज. अगदी रम्य वातावरण आहे. तर मेडिकल कॉलेज, इंजिनियर कॉलेज असे सगळे कॉलेज आहे तिथे. तर सर्व मुलं ये जा करतात. मला म्हणतच होता दादा की पटकन चल म्हणून आई, कारण त्या मॅडमांची भेटण्याची जी वेळ असते त्या वेळेतच आपण लवकर गेलो पाहिजे वेळेवर असं म्हणून. चालत तर होतो पटापट पण पावसामुळे अगदी लवकर म्हणजे पटापट पाऊल उचलत नव्हते. अगदी चिखल, पाणी, वरून पण पाऊस, बापरे. आणि मोबाईलवर पाण्याचे थेंब पडले तर असं अंधुक झालं. अंधुकही होतं थोडंफार. नंतर पुढे थोडा थोडा पाऊस कमी होत गेला. तर गेटपासूनही बरंच लांब अंतरावर कॉलेज आहे. तर हे पहा अगदी दोघंही बाजूने खूप छान गार्डन आहे. तिकडनंही गार्डन, इकडनंही गार्डन आणि मध्ये असं हे कॉलेज आहे. तर तिथून पुढे सिक्युरिटी राहतं, मग काही व्हिडिओ वगैरे शूट वगैरे करू देत नाही ते. खूप छान गार्डन आहे, मस्त अगदी बघायलाही छान वाटतं आणि असं वाटतं की इथेच बसून राहावं. खूप सुंदर फुलं, झाडं, बापरे. आणि आता पाऊस होता तर अजूनच छान वाटत होतं. तर तिकडनं आम्ही भेटलो मॅडमला आणि चौकशी वगैरे केली कॉलेजची. तर फीजचं पण जरा बोललो आम्ही, आलो मग इकडे.
त्यानंतर भेटून झालं. तिथे काही आम्हाला म्हणजे तिथे मला काही शूट करता आलं नाही जास्त. मग दोघंही बाजूने सिक्युरिटी होत्या. नंतर रिसेप्शन मॅडम होत्या. एंट्री केल्यावरच आत जायचं होतं. मग एवढं काही शूट करता आलं नाही आणि आतमध्ये जाऊनही मॅडम सरांशी बोलायचं होतं. मग काही ते घेता नाही आलं. मग तिथून वापस आलो आणि इकडे या स्टेशनवर आलो. सकाळपासून काही खाल्लं नव्हतं. आता 12-12:30 वाजत आले होते. मग दादा म्हटला, आई तू तर काहीच घेतलं नाही, इथे घेऊयात काहीतरी. दुसरं काही नव्हतं. तर इडलीवालेच दिसले. मग इडली घ्यायला लागलो तर त्यांच्याकडे इडली वगैरे काही नव्हतं, मेदूवडाही नव्हता, डोसे होते. मग डोसे वगैरे घेतले आणि मग असंच उभ्यानेच खायचं होतं. तर आता एकदम मला काही हातात धरून खाता येत नव्हतं. मी आपली मस्त इथे बसून घेतलं आणि बसूनच मग खायला लागली. कारण घरापासून चाल नंतर रिक्षापासून पुन्हा चालत येणं, पुन्हा तिथे उभं राहिलं. बराच वेळ उभं राहून मला काही जास्त उभं राहिलं जात नव्हतं. मी इथे बसून घेतलं आणि बसूनच म्हटलं खाते. तर तो म्हणत होता, अगं 2-3 मिनिटाचं खाणं, पण एवढं बसून घेतलं तर वेळ जाईल आपल्याला, पटकन आटोप म्हणून पुन्हा आपल्याला रिक्षा वगैरे करावं लागेल. तर मुलं आहेत तोपर्यंत शेअरिंग रिक्षा होईल. मग काय, जसं तसं भर पावसात घरी आलो आणि तिथे काय थोडंच पाणी प्यायलं होतं, बॉटल घेऊन गेलो. तर मग घरी आल्यावर पहिला पाणी वगैरे घेतलं. तर एवढा पाऊस होता, खूप जास्त पाऊस होता आणि आम्ही भिजलोच. मग आता तिथे आम्ही बसलो, नाश्ता वगैरे केला होता, पाणी काही घेतलंच नाही. मग घरी आलो आणि पाणी घेतलं. नंतर दादा म्हणत होता की आई मला सेकंड शिफ्टला जावं लागेल 2 ते 2:30 वाजेपर्यंत. अजून तशीच उठली. म्हटलं बापरे बाप. पाणी घेतलं आणि मेथीची भाजी आणून ठेवलेली होती. म्हटलं आता ही भाजी काही निवडत नाही, डायरेक्ट तिचं अर्ध्यात कापून घेतली. देठाकडचा भाग सर्व एक जुडीच्या जुडी अख्खी गड्डी कापून घेतली आणि त्यानंतर जी भाजी होती ती मोकळी करून अशीच किचन ओट्यावरही थोडीशी जाडसर अशी चिरून घेतली, म्हणजे जशी चिरता येईल तशी, आणि त्यानंतर धुवून घेतली. म्हटलं निवडू पुन्हा धुवू, पुन्हा बारीक चिरण्यापेक्षा मोठीच आहे तर मग धुवून घेते, हवं तर नंतर चिरून घेईल. तर मग सर्व भाजी इथे धुवून घेतली. दुसरं काही पटकन होणारं भाजीला होतंही नाही. मग मेथीची भाजीच होती म्हणून देठाचा भाग पटकन करून ती मोकळी झाली आणि चिरून पटकन धुवून पाणी निथळायलाही ठेवलं. म्हटलं आता इथे चपात्या बनवून घेते. तर सर्व साफ करून घेतलं. तरी मी पोळपाट आणि लाटणं असं बांधून ठेवते, म्हणजे काही झुरड वगैरे, बारीक मुंगी वगैरे किंवा असं कीटक धूळ वगैरे असेल तर तेही मग पोळपाटवर फिरत नाही. इथे फर्निचर वगैरे काही केलं नाही, असं मोकळंच आहे इथे सर्व. तर मग असं बांधून ठेवते. पोळपाट धुवून झाला की पुसून कोरडा करून घेते. असं अर्धा 1 तास सुकलं की मग नंतर कपड्यात बांधून ठेवून देते. आता म्हटलं आधी भाजी करायला घेते. भाजी निवडण्याआधीच मी कणिकही भिजवून घेतली होती आणि ओट्यावरच सर्व भाजी अशी पटापट चिरून धुवून पाणी निथळायला ठेवलं. आता कणिकही म्हटलं तोपर्यंत मी मुरेल, मग भाजी टाकते तोपर्यंत. तर भाजी अशी साधी सोपीच बनवायची होती लसणाच्या फोडणीमध्ये. तो घरीच जेवण करून जाणार होता, कारण 2 वाजत आले होते आणि दुपारून जायचं होतं सेकंड शिफ्टला. मग इथेच मी कढईमध्ये लसूण मिरचीची फोडणी देऊन घेतली. थोडासा वरून दाण्यांचा कूट वगैरे टाकून घेतला. तर जाड मिरची होती माझ्याकडे, ती 1-2 घेतली. चांगली लागते म्हटलं या भाजीमध्ये, ती कमी तिखट आहे आणि जाड मिरचीची चवही छान उतरते. लसूण लाल झाला मग मिरची टाकून घेतली. कांदा वगैरे, डाळ वगैरे किंवा असं काही घातलं नाही, फक्त मिरची, लसूण आणि थोडासा वरून दाण्यांचा कूट घालेल म्हटलं. मग आता इथे भाजी टाकून देते आणि दुसऱ्या शेगडीवर मग चपाती बनवून घेईल. पण पाऊस मात्र चालूच होता. अजून घरी आलो तरी पाऊस चालूच. तर भाजीतलं पाणी निथळून घेतलं चांगलं. मेथीची भाजी साधी सोपी आणि पटकनही होईल म्हटलं, त्यासाठी मग मेथीची भाजीच बनवली. आधी पिठलं बनवायला घेत होती तर तो नाही म्हणाला. मग भाजी तोडा, धुवा, म्हटलं वेळ जाईल त्यापेक्षा मी इतकी पटकन भाजी चिरून भाजी टाकली. तरीही त्यातल्या त्यात त्याची सारखी काही, आई झालं की नाही, आटोपलं की नाही, पटकन माझी बस जाईल. त्याच्या मित्राचाही फोन आला होता की बस निघून जाईल, जरा वेळेवर ये म्हणून असं. मग त्याची घाई आणि माझाही गोंधळ. त्यातल्या त्यात कॉलेजचा ॲडमिशनचाही विचार येत होता. आत्ता तर जाऊन आलो, चौकशी वगैरे करून आलो, पण फीजचं काय कसं हेच चालू होतं डोक्यात आणि त्यात घाई अगदी पटापट करायला घेत होती. म्हटलं आता ही भाजी
तिकडच्या बर्नरवर ठेवते, म्हणजे वाफेत होईल म्हटलं, आणि इकडे चपाती बनवायला घेते. आता पावसाच्या सरी कमी झाल्या होत्या, थोडंसं ऊन उजेड पडल्यासारखं वाटत होतं. तर इकडे मग मी ही भाजी ठेवली आणि या बर्नरवर तवा ठेवून घेतला. इकडच्या शेगडीवर आता चपात्या करून घेते म्हटलं. पहाटे 4:30 वाजेपासून पाऊस चालू, तर आत्ता 1:30-2 वाजता पाऊस थोडासा कमी झाला. त्यातही झिमझिम थोडीफार चालूच आहे, पण थोडंसं अगदी उजेड पडतंय, नाहीतर फार ढग भरून येत होतं आणि अंधार असंच वाटत होतं. थोडाफार पाऊस कमी झाला तर कुठे जायलाही मग कंटाळा येत नाही, आणि पाऊस जर एकसारखा चालू असला कंटाळा तर येतो. पण काय रिक्षा वगैरे वेळेवर नसतात, किंवा असं ट्रॉफिकमध्ये जायलाही मग भीती वाटते म्हटलं. तर कारण मला अजून स्वयंपाक करून दळण करायचं आहे, गिरणीत जायचं आहे. कारण हायवेवरून रोड ओलांडून तिकडे जावं लागतं गिरणीत. तर मोठं टेन्शन येतं. आधी आमच्या इथेच खाली सोसायटीत गिरणी होत्या, पण त्या ताई कुठे गेल्या काय माहिती, गावी गेल्या की काय. 8 दिवसपासून गिरणी बंदच आहे. तर म्हणून म्हटलं आता पटापट स्वयंपाक झाला की दळण करायला घेते. तर इथे जास्त चपातीला मी गोलाकार देत बसले नाही, जशी जमेल तशी चपात्या पटपट लाटल्या. आणि म्हटलं आता पहिली चपाती झाली की याला जेवायला देते, म्हणजे हात जाईल म्हटलं लवकर. कारण त्याचे मित्रही सारखे फोन करत होते. कारण बस सुटली तर मग पुन्हा रिक्षाने जा, वेळच होतो तिकडे, आणि बस कशी वेळेवर नेऊन सोडते. त्यासाठी मी मग घाईघाईच बनवत होती. म्हटलं याची बस जायला नको, म्हणून पटकन अशी चपाती बनवली आणि त्याला म्हटलं जेवायला वाढून देते. आज सकाळपासून आमची एक सारखी धावपळच होत आहे. तिकडेही धावपळीत गेलो, रिक्षा भेटायला पाहिजे म्हणून अजून घाईघाई तिथे नाश्ता करत होतो डोश्याचा, तिथूनही तसंच पटापट खाल्ला आणि उठलो. अगदी घाई झाली होती. आता घरी आलो, पाणी प्यायला वेळ नाही भेटला, तोपर्यंत हे स्वयंपाकात लागलो. आता पुन्हा अजून दळण वगैरे, भाज्या आणल्या आहेत तिकडून 2-3 त्याही निवडायच्या आहेत. बरीचशी कामं आहेत. आज अजून बँकेत जायचं होतं म्हटलं. हे कॉलेजचं काम झालं की मग जाता येईल, पण कुठे वेळ भेटला. याची सेकंड शिफ्ट असल्यामुळे तेही काम राहिलंच. म्हटलं आता उद्याकडे वगैरे बघूयात. या गव्हामध्ये राशनचे गहूही मिक्स आहेत, तरी चपात्या पहा मस्त अशा टम्मदार फुगतायत आणि अगदी लुसलुशीतही होतात. जास्त अशा वातट किंवा अशा चिवट कडक नाही होत. तरी पहा अगदी मस्त मऊसूत आणि लुसलुशीत अशा चपात्या होत आहेत. राशनचे गहू आहेत तरीसुद्धा. मेथीची भाजी झाली होती. म्हटलं लोखंडाची कढई आहे म्हणून मी एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेतली दुसऱ्या भांड्यात, कारण की लोखंडाच्या तव्यावर किंवा अशी लोखंडाच्या भांड्यात मग जास्त काळी पडते म्हटलं. मेथीची भाजी वगैरे तांदूळक्याची, त्यासाठी मग असे वेगळ्या भांड्यात काढून घेतली. तर इथे नाही, लसणाचं घरी कुटलेलं तिखट आहे, फार चवदार असं हे तिखट आहे. तोंडी लावण्यासाठी मस्त होतं. म्हणजे गावरान मिरची ती लसूण घालून अशी खलबत्त्यात कुटली ना, तर जेवणासोबत फार मस्त चव लागते तिच्यावाली. तर म्हटलं मेथीची भाजी सुकी आहे म्हणून त्याला ते लोणचं आणि तिखट दिलं. तोंडाला अशी चव येते, फार छान लागतं ते तिखट खायलाही स्वाद. भाकरीसोबत तर अजूनच भारी लागतं. जेवण वगैरे केल्यानंतर पुन्हा भांडी वगैरे धुवून घेतले, किचन ओटा वगैरे सर्व साफ केलं, दळण करायला बसले. दळणही करून घेतलं, तर 6:30 वाजून गेले होते. दळण ठेवून आली आणि मग गिरणीवाल्याने सांगितलं की 1 तासाने या 7:30 वाजता. मग त्यानंतर पुन्हा घरी आली. ज्या फ्रीजमधल्या भाज्या होत्या ते व्यवस्थित ठेवल्या, कपडे वगैरे काढले, सकाळीच धुतलेले होते तेही बाहेरच होते. मग ते घरात आणून टाकले आणि मग इकडे गिरणीवर आली. तर कुठे कपडेही सुकले आहेत तर तसेच घरात टाकून दिले मी. आणि मग आता म्हटलं 7:30 वाजले, 7 वाजता सांगितलं होतं. आता इथे गिरणीवर आली, दळून ठेवलेलंच होतं. दळण रेडीच होतं, तसंच दळण उचललं आणि अजून दुकानातून थोडंसं सामान घ्यायचं होतं किराण्याचा, तोही घेतला. आणि इथे दादानी सांगितलं होतं की आई, तो रोडालाच म्हटला होता जिलेबी गरम आहे घेतेस का म्हणून. मी म्हटलं नको, आता वेळ होईल, तर घरीच चल म्हटलं. यांनी जिलेबीचं नाव काढलं आहे म्हणून मी मग इकडे दुकानात आले. दुकानातून सामान घेऊन इथेच आमच्या इथे जवळच मिठाईचं दुकान आहे, तिकडे आले. तर इथे किराणा सामानातून थोडासा किराणा घेतला आणि इथे मिठाईच्या दुकानात आले. तर इथे जिलेबी घेतली, त्याला जिलेबी आवडते. त्याने 2-3 वेळा म्हटलं. आता पण तिकडे जात होतो तेव्हा जिलेबी गरम होत होती, पण पाऊसही येत होता आणि त्याला सेकंड शिफ्टलाही जायचं होतं. मग राहिलंच. मी म्हटलं, मग मला आठवलं, म्हटलं आता आलीच आहे इकडे बाहेर, थोडा पाऊसही कमी झाला आहे तर घेते म्हटलं. सर्व काही तर घेतलं खरं, तो किराण्याचा सामान,
ते दळण, ती छत्री, बापरे एवढी फजिती. जशी तशी आपली आली घरी आली तर म्हटलं आता 7:45 वाजत आले. पुन्हा रात्रीच्या जेवणाची तयारी. मग काय दळण ठेवलं, म्हटलं ते डब्यातनं टाकता आधी ठेवून देते थोडंसं गार व्हायला. बाजूलाच मग ती पिशवी ठेवून दिली आणि भेंडी धुतली, भेंडी पुसून घेतली आणि आता कांदा लसूण म्हटलं चिरून घेते. एका बाजूला भेंडींची भाजी बनवून घेईन आणि मग नंतर भाकरी. भेंडींच्या भाजीसोबत भाकरी चांगली लागते. आणि स्वयंपाकही मग करून घेतला की म्हटलं तेव्हाच मग ती स्वयंपाकाची भांडी धुतल्या जातील. दादाही 10:30 वाजेपर्यंत म्हटलं मग येतो हा. मग सगळं आवरायला घेतलं इथे. आता भांडी वगैरे सगळं आवरून घेतला, किचनचंही सर्व साफ करून घेतलं. तर असा हा आजचा छोटासा व्लॉग होता. सकाळच्या भाजीसाठी म्हटलं हे शेवग्याच्या शेंगा आणल्या आहेत तर त्या साफ करून घेते. तर एक 20 रुपये पाव किलो शेंगा होत्या, मस्त ताज्या हिरव्यागार अशा आहेत. बाहेर खूप पाऊस येत होता म्हणून मी घरातच बाकीचे कपडेही सुकवायला घातले. आणि आता म्हटलं शेंगा साफ करून घेते दादा येईपर्यंत. आणि सकाळच्या भाजीचाही मग ताण होतो. तर रात्री अशा थोड्याफार भाज्या निवडून ठेवल्या की सकाळी मग हाताशी जी भाजी आली ती पटकन करता येते. जास्त निवडायचा किंवा असं चिरायचा वगैरे ताण राहत नाही. जसे की अशा शेवग्याच्या शेंगा, गवार वगैरे रात्री. गवार जास्त दिवसाची खुडून नाही ठेवायची, पण तरी पण असं रात्री करून ठेवायची तयारी. तर इथे दादाही आला होता, त्याला मी सांगितलं की जलेबी आणली तिथेच ठेवली म्हणून. त्याने प्लेटीत न घेता तशीच मग सोडलं आणि बसला. त्याला एवढी जलेबी आवडती. त्याला म्हटलं अरे प्लेटीत तरी घे. नको म्हणतो मी आता जेवण नाही करत, माझं इतक्यातच होऊन जाईल. फाफडाही आणला होता थोडा आणि जलेबी. त्याला तेच सांगत होती मी, अरे ताटात तरी घे. हसत होता की नको मी असंच खातो म्हणून. 2-3 वेळा त्यांनी म्हटलं जलेबीचं, मग आणली तर ताटात न घेता असाच बसला. एवढी त्याला जलेबी आवडते. मलाही म्हणत होता खाऊन बघ, फार मस्त आहे अशी. तर म्हटलं बघते टेस्ट करून. तर असा हा आजचा धावपळीचा व्लॉग होता. दादाचं ॲडमिशन करायला गेलो, फक्त इन्क्वायरीज करून आलो, फीचं वगैरे सगळं मग बोलून आलो, विचारपूस करून घेतली. आणि मग एवढी धावपळ, पाऊसही खूप येत होता आणि आज दिवसभर कामातच गेला सगळा वेळ. तर असा हा आजचा धावपळीचा व्लॉग होता. कसा वाटला तुम्हाला तर कमेंटद्वारेही सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबही करा. आवडला असेल तर लाईक नक्की करा. मी थोडीशी बोलण्यात घाबरले होते, हडबडते बोलताना. तर काही चुकत असेल तर कमेंटद्वारेही सांगा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारे सांगा. अशाच नवीन ब्लॉगसोबत भेटूया. तोपर्यंत बाय बाय.